The Goa government will request Prime Minister Narendra Modi to invite Pope Francis for the decennial exposition of the relics of Saint Francis Xavier, scheduled to be held towards the end of this year. Chief Minister Pramod Sawant on Friday chaired a meeting of the coordination committee set up to oversee the preparations for the event. Hundreds of thousands of devotees are expected to visit the decennial exposition of the relics kept at Basilica of Bom Jesus in Old Goa. The last exposition was held 10 years ago, in 2014-15. The latest exposition is scheduled to be held from November 21, 2024, to January 5, 2025. Sawant told reporters that the state government will write to the PM, requesting him to invite the Pope. During their last meeting, PM Modi had invited Pope Francis to visit India, he added. During the coordination committee meeting, which was attended by priests from the Basilica and officials of the Archaeological Survey of India, it was decided that the preparations should be expedited, he said. An information center for visitors would be opened in Old Goa on April 15, and necessary facilities including accommodation would be provided, Sawant said. The state government has earmarked a budget of 10 crore rupees for the exposition while additional funds would be diverted from other departments, the chief minister added. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. एकंदर एक्सपोजिशन्स हे कशा पद्दतीन आसचे ताज्या खातीर आसपी इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करपाचे ASIच्या वतीन ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तेंची ज्यो सगळ्यो 7 चर्चीस थंयसर आसा सरावंडींग आनी ते मेंटेन करतात आनी सरावंडींगचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे आमचे PWD GSIDC टुरिजम डिपार्टमेंट हांच्या सगळ्यांतल्यान करतले. त्याच बरोबर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ज्या जाग्यार इन्फ्रास्ट्रक्चर आनी मेजर कामां घेवपाक जाय म्हणजे माविन गुदिनो सोमार किंवा मंगळार पर्सनली थंय विजीट करतले अलॉंग विथ द बेसिलिका फादर चर्च आनी आमचे एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हे सगळे पळोवन थंयसरले बेजीक काम सगळें जाता तितके बेगीन सुरवात करतले. डॅट इज द वन. आनी दुसरे पिलिग्रिमेज सेंटर्स थंयसर जे पिलिग्रिमेज येतले तांच्या खातीर जे टेंट आनी तांची टेम्पररी रावपाची सोय जेंची करची पडटा एका दिसाक ती सोय सरकाराच्या वतीन करतले. फाटले फावटी जे एक्सपोजिशन जाल्ले ताज्या पेक्षा हे फावटी बऱ्यो फेसिलिटीज दिवपाचें सरकारान ठरयलां. मेनली ह्या फावटी हीज होलिनेस पोप फ्रॉम द वेटिकन तांकां माननीय प्रधानमंत्रीच्या वतीन इन्विटेशन धाडपाचें डिसिजन घेतलां. हांव माननीय प्रधानमंत्रीक बरयतलो आनी ताज्या उपरांत तांकां पर्सनली इनवायट फॉर एक्सपोजिशन हाच्या खातीर तांकां इनवायट हो गोंय सरकारा कडल्यान हो पर्सनली इनवायट वयतलो सो दॅट तांच्यांनी येवचें. एकंदर 45 डेज आसपी ह्या एक्सपोजिशना खातीर ही बेजीक तयारी जाय ताच्या खातीर एक इन्फॉर्मेशन सेंटर सगळी तेजी इन्फॉर्मेशन दोज आर ट्रॅवलिंग फ्रॉम द एब्रॉड दोज आर ट्रॅवलिंग फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द स्टेट्स तांच्या खातीर त्यांची सोय हांगासर कितें आसची सगळी इन्फॉर्मेशन तांकां दिवपा खातीर 15 एप्रिलच्या पर्यंत इन्फॉर्मेशन सेंटर्स गव्हर्मेंट एंड बेसिलिका चर्च ह्या दोगांच्या सहकार्यान आमी बेगिनात बेगीन तेजें ओपनिंग जातलें सो दॅट दीस ऑल इन्फॉर्मेशन्स वील गो टू ऑल द पिलिग्रिमेज दोज आर कमिंग फॉर द पिलिग्रिमेज टूर फॉर द एक्सपोजिशन हाच्या खातीर जे येता तांच्या खातीर आसतली. सो एकंदर मिटिंगेक सगळ्या जाणांनी आपआपले विचार मांडले कॉन्ट्रिब्युशन्स दिली आनी इन फ्युचर ऑल्सो सजेशन्स ही सगळी तांच्यांनी दिल्ली आसा. सो सेक्युरिटी पर्पज किंवा बाकीचे सगळी ज्यो गजाली आहा पळय ह्यो आमचे DGP आनी बाकीचे हांच्यांनी तयारी केल्या. लोकल आमदार लोकल सरपंच हेय ह्या मिटिंगेन इनवॉल्व आशिल्ले. सगळ्यांचो रोल आमच्या खातीर इम्पॉर्टंट आसा. सो सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवन ह्या फावटीचें एक्सपोजिशन इट वील बी द खूब मोठ्या प्रमाणात करपाचें सरकारान थारायलां. ऑनलायन पोर्टल बी इट इज अ इन्फॉर्मेशन सेंटर हे ॲप ऑनलायन रजिस्ट्रेशन दोज आर पिलिग्रिमेज जेंकां रावपाची सोय हाज्या खातीरय बी ऑनलायन पोर्टल काडटले. ऑनलायन ॲप जो आसा पळय डेवलप करतले तेंच्यांनी रजिस्ट्रेशन करचें जे पिलिग्रिमेजांक टेम्पररी सोय जाय तांची करतले आनी बाकीच्यांक जे इन्फॉर्मेशन दिवपाक जाय ती इन्फॉर्मेशन्स दितले. स्पेशल सजेशन्स आनी कितें आहा अपोजिशन एमएलए कडल्यान वेगळी स्पेशल सजेशन रिलेटेड टू द एक्सपोजिशन्स अशी वेगळी काय येवंक ना. सो कितें रिंग रोडाचेर एकूच तेंच्यांनी म्हटलेलें की मदलोच रोड जो आसा पळय न्ही हाज्या खातीर वेगळो रिंग रोड दुसऱ्या वाटेंतल्यान काडचो म्हणून फॉर ड्युरींग द 45 डेज मेन रोड जो आसता हो बंदच आसता. सायडींतले रोड्स आमी युटिलायज करता बट इट इज अ लॉंग रन प्रपोजल ताजेर सरकार विचार करतलो. बजेटरी प्रोविजन आमी 10 crores रुपीज ऑलरेडी केला स्पेशली फॉर द ब्युटिफिकेशन आनी हेज्या खातीर. बट बाकीची कामां आमच्या डिपार्टमेंटल फंडांतल्यान आमी वेगवेगळी करता. बजेटान आमी 10 crores रुपीज एलोकेशन फॉर दीस पर्पज ऑलरेडी केल्लें आसा
बट फाटले फावटी मोर दॅन 50 crores ऑफ रुपीज आमी ब्युटिफिकेशना हाजेरूच स्पेंड केले. त्या खातीर ते पयशे आमच्या वेगवेगळ्या आयदर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, टुरिजम डिपार्टमेंट, इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ह्या सगळ्या डिपार्टमेंटांत स्पेंड करतले. वेगळे प्रोविजन लागले जाल्यार रिएप्रोप्रिएट करून फंड्स, कारण टील 9 months आर देर वी कॅन डू वॉट एवर. बट फाटले फावटीच्या पेक्षा बऱ्या पद्दतीन तसली सगळी सोय ही करतले. वॉट एवर द सजेशन्स फ्रॉम द बेसिलिका चर्च ऑल्सो ASIचे परमिशन जेका मेळटा ते घेवन थंयसर इन्फॉर्मेटीव म्हणजे LED स्लायड्स आनी हे ते घालून सगळी इन्फॉर्मेशन अबाउट द बेसिलिका चर्च एंड अबाउट द गोवा ऑल्सो, कारण दिस इज द ऑपॉर्च्युनिटी फॉर द गव्हर्मेंट ऑल्सो टू हायलायट द गव्हर्मेंट टुरिजम थ्रू दीस. पोप विजीट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स अशी लास्ट टाइम पण तुम्ही सांगलेले स्पेशल किती प्लॅनिंग्स आणि आसतले त्यांच्यासाठी, बिकॉज तुम्ही म्हटलं प्राईम मिनिस्टराक पत्र बरयतले. एक म्हणजे हिज होलिनेस PMान आमची रिक्वेस्ट PMाक आसतली. PM तांकां इनवायट करतले. फाटले फावटी PM जेन्ना हिज होलिनेस पोप हांकां मेळ्ळे ताज्या वेळारूय तेंच्यांनी तांकां इंडियन इनवायट केलें. आनी इंडियन इनवायट केलें म्हणटा आमी PMाक तेन्ना बरयल्लें इंडियन जर आयले जाल्यार तेंच्यांनी गोंयान विजीट करची म्हणून. सो दॅट हे फावटी बी फॉर द एक्सपोजिशन पर्पज वी आर इनवायटींग हिम फॉर द एक्सपोजिशन. लोकल क्राउड खूप इंटरनॅशनल क्राउडही जातले, सो ते मॅनेजमेंट कशें फॉर ऑल सेफ्टी, सेक्युरिटी, ट्रान्सपोर्ट हाची सगळ्याची वेवस्था जी आसा पळय न्ही आतां पासून आमी घेतल्या. थंयसरलो प्लॅनिंग एक्चुली क्राउड मॅनेजमेंट कसो करप हाज्या सगळ्या खातीर प्लॅनिंग सुरवात जाल्या. प्रॅक्टिकली फिल्डार आमचे सगळ्या डिपार्टमेंटांतले लोक जे आसा प्रॅक्टिकली फिल्डार गेल्या उपरांत क्राउड मॅनेजमेंट तेंची स्टे अरेंजमेंट बाकीची सगळी ही वेवस्था थंयसली पळयतली तेजे प्लॅन रेडी करपाक घेतल्या. सेपरेट स्कॉड बी आपयतले भायले किंवा फोन बी आत्ताची तरी गरज ना. अकॉर्डिंग टू ऑन दॅट टायम वॉट एवर द सिच्युएशन्स ती सिच्युएशन्स पळोवन सगळें डिसायड जातलें.